नमस्कार, स्वागत आहे आपले जागृती न्यूज चॅनलमध्ये। बातमी आहे अतिग्रे येथून। राजकीय पक्षांनी जिल्हा परिषदला अनुसूचित जाती मतदारसंघात सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी न दिल्यास वेगळा विचार करू, ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे यांचा इशारा। अतिग्रे येथे हातकणंगले तालुक्यातील अनुसूचित जाती जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते व मान्यवर यांचा मेळावा ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। यावेळी मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे यांनी सांगितले, होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांनी एखाद्या कार्यकर्त्याची आर्थिक परिस्थिती न बघता त्यांना उमेदवारी द्यावी। जर सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार राजकीय पक्षांनी केला नाही तर जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्ते व मान्यवरांना एकत्र घेऊन यासाठी आम्हाला वेगळा विचार करावा लागेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने सर्वांना लढण्याचा अधिकार दिला आहे, त्यामुळे राजकीय पक्षांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार देखील केला पाहिजे, असे मत ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे यांनी मांडले। अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने आम्ही जाऊ। यावेळी अतिग्रे गावचे माजी उपसरपंच संदीप सूर्यवंशी यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून आणण्याची ताकद या लोकशाहीमध्ये आहे, हे विसरू नका, असा इशारा राजकीय पक्षांना दिला। या मेळाव्यामध्ये अनेक निर्णय देखील घेण्यात आले। त्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सर्वसामान्य जनतेचे काम करणारा जो निधी असतो तो लोकांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवणारा उमेदवार निवडून देऊ। तसेच रुईगावचे जयसिंग कांबळे यांनी पुढील वाटचालीच्या भूमिका स्पष्ट केल्या। यावेळी रुकडी गावचे संजय कांबळे यांनी राजकीय पक्षांनी जर सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे सांगितले। या कार्यक्रमाचे स्वागत संदीप सूर्यवंशी यांनी केले तर आभार शिरीष मधाळे यांनी मानले। यावेळी संजय कांबळे, ॲडव्होकेट भीमसेन कांबळे, हर्षल कांबळे, शिरीष थोरात, राम कांबळे, लखन कांबळे, संताजी खाबडे, नेताजी कांबळे, विश्वनाथ कांबळे, प्रवीण कांबळे, दीपक गायकवाड, संभाजी चौगले, शीतल कांबळे तसेच अनेक प्रमुख कार्यकर्ते देखील उपस्थित होते। एससीचे त्या मतदारसंघातील सामाजिक चळवळीत काम करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते, माजी सरपंच, सदस्य, समाजांचे अध्यक्ष या सर्वांची एक बैठक घेतलेली आहे व या बैठकीतून समाजामध्ये सर्वसामान्यांसाठी काम करणारा जो कार्यकर्ता आहे, जो तिथला स्थानिक आहे आणि सततपणे सर्वसामान्यांच्या गोरगरीब चळवळीत उभा राहणारा कार्यकर्ता आहे, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना घेऊन पुढे जाणारा जो कार्यकर्ता आहे, त्याला लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये तिकीट मिळाली पाहिजे आणि तो निवडून आला पाहिजे, यासाठी आजची आम्ही बैठक घेतलेली आहे। या बैठकीमध्ये साधारणतः रुकडी मतदारसंघ, रुई मतदारसंघ, पट्टणकोडली मतदारसंघ आणि आळते मतदारसंघ या 4 मतदारसंघातील आमचे युवा कार्यकर्ते आणि ज्येष्ठ सर्वजण आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो आणि सगळ्यांचं एकमत झालेलं आहे की फुले शाहू आंबेडकर पुरोगामी विचारांमध्ये जो काम करतो अशा कार्यकर्त्याला मोठ्या पक्षांनी उमेदवारी द्यावी। त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणे उभे राहू आणि निश्चितपणे तो कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातला असावा, गोरगरीब लोकांच्या मध्ये मिळून मिसळून राहणारा असावा, अचानक इथं येऊन उभा राहणारा नसावा, या विचारावर आमच्या सगळ्यांचं एकमत झालेलं आहे। त्या अनुषंगानं या ठिकाणी सर्वच इच्छुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते। साधारणतः रुई मतदारसंघातून जयसिंग कांबळे साहेब असतील, संदीप सूर्यवंशी साहेब असतील, त्याचबरोबर आमचे विश्वनाथ असतील, त्याचबरोबर आमचे पट्टणकोडली मतदारसंघातून ॲडव्होकेट भीमसेन कांबळे साहेब असतील, आळते मतदारसंघातून आमचे शिरीष असतील, त्याचबरोबर या आणि रुकडी मतदारसंघातून आमचे हर्षल असतील, हे साधारणतः आता तयारीला लागलेले आहेत, लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि आपले विचार आणि भूमिका सर्वसामान्यांना पटवून देण्याचं काम ते करतायत। तर त्यांच्या पाठीशी इथून पुढच्या काळात चळवळीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण उभे राहू आणि त्यांना जास्तीत जास्त या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू, असंही या बैठकीमध्ये आमचं सर्वांचं ठरलेलं आहे। आणि चळवळीतल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली तर आम्ही आमच्यात समझोता करून त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी एकत्रित उभे राहू, असे आमच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे। अतिग्रेहून प्रतिनिधी संतोष कांबळे।